शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज भायखळा परिसरात खरं तर निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या निर्धार मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजेच की महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण गटप्रमुख असतील किंवा पदाधिकारी यांना संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी खरं तर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यामध्ये प्रमुख मार्गदर्शन म्हणून खासदार अरविंद सावंत यांनी संपूर्ण पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। सर, खरं तर महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण मेळाव्याला सुरुवात केली आहे। सर्वप्रथम तुमची काय प्रतिक्रिया असेल या निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने? महाराष्ट्र वाचवायचं आणि मुंबई वाचवायची। मराठी माणसाच्या हातून मुंबई निसटता कामा नाही आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। 106 हुतात्म्यांनी आपली प्राणाहुती देऊन मुंबई मिळवली। संयुक्त महाराष्ट्रातली मुंबई कशा पद्धतीनं लुटली पण जाते आणि कशा पद्धतीने तुटली जाणार आहे हे लक्षात घ्या, आणि म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे। मराठी माणसांची एकजूट महत्त्वाची आहे सगळ्यात। ती एकजूट होऊ नये म्हणून जो जीवापाड प्रयत्न सुरू आहेत सगळ्यांचे, ते पाहिलं तुमच्या लक्षात येईल की त्यांना ते नको आहे। विभागणी करायचं आणि आपण जिंकायचं, ही जी कपट नीती आहे ना, चाणक्य नीती नाही, कपट नीती आहे। मराठी माणसांनी हे लवकर ओळखलं पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे निमित्तानं। सर, आपण जर पाहिलं यापूर्वी विधानसभा निवडणूक असतील किंवा लोकसभेला सुद्धा आपण निकाल पाहिला आहे, लोकांचं मतदान पाहिलं आहे। काय वाटतं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांचं? भायखळ्यात आहे, मला अभिमान आहे भायखळ्याचा। भायखळ्याच्या मतदारांनी जे काही मला आणि जामसुदकरांना मतदान केलं, हे म्हणजे कोणी स्वप्नात पाहिलं नव्हतं, कोणाला अपेक्षाही नव्हती। भरभरून मतदान केलं आणि कुठलीही भाजपसारखी डिलिंग न करता केलं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। एका प्रेमानं, एका विश्वासानं, त्या विश्वासाला तडा जाणार नाही असं काम आम्ही करतो। सर, खरं तर आपला मतदारसंघ म्हणजे जास्तीत जास्त मतांनी निवडून आलेला हा मतदारसंघ आहे, त्यामुळे जबाबदारीसुद्धा जास्त असेल। पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीने यामध्ये मार्गदर्शन? मला वाटतं पदाधिकारी त्यांनीच तर विजय मिळवून दिला ना, यांच्या कष्टाशिवाय आम्ही जिंकलो का? आम्ही नवरदेवासारखे फिरत असतो, कष्ट हेच घेत असतात साहित्य, यांच्या जीवावर जिंकतो आपण। उद्धवजींच्या मार्गदर्शन, त्यांचे आशीर्वाद, आदित्यचं स्वतःची प्रेरणादायी कामं करण्याची पद्धत, यातनं आम्ही जिंकतो बरं का। त्यामुळे ह्यांना फार सांगावं लागत नाही, फक्त जरा थोडं आता निवडणुका होऊन गेल्या, जरा आळसावलेली असतात, थोडं ते तजेली आणणं, बाकी काय नाही। पण सर, आदित्य ठाकरे यांनीच हे नाव सुद्धा सुचवलं आहे मुंबईचा, म्हणजे मुंबईचा मेळावा फडकवण्यासाठी, मुंबईमध्ये महापालिकेचा भगवा फडकवण्यासाठी संपूर्ण निर्धार। गेल्या 1.5-2 वर्षामध्ये जितकं आदित्यजी ठाकरे यांनी मुंबई महापालिकेतल्या कारभारावर लक्ष दिलं, किंबहुना तिथला भ्रष्टाचार उघडकीस आणला, त्यांच्यामुळे त्यावेळेला पैसे वाचले महापालिकेचे, आणि पैसे म्हणजे नाणी नव्हे बरं, कोट्यावधी रुपये त्यांच्यामुळे वाचवले। हा जे काही त्यांचं लक्ष आहे, त्यामुळे महापालिकेतला भ्रष्टाचार, महापालिकेची लूट यावर त्यांचं फार मोठं लक्ष असतं, आणि त्यांनी निश्चितपणे उत्तम काम त्या बाबतीत केलेलं आहे। त्याचा फायदा मुंबईकरांना मिळतोय। कधीतरी मुंबईकरांनी विचार केला का पाणी कुठून मिळतं? मग तुम्हाला आपल्या वैतरणा तांचाही नावं माहिती असतील। आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षप्रमुखांनी महापालिकेला सांगितलं, खरं तर पाणी पुरवठा जरी असला महापालिकेचा, तरी राज्यातली धरणं बांधणं हे राज्याचं काम असतं। पण उद्धवजींच्या प्रयत्नामुळे अप्पर वैतरणा बांधलं गेलं, त्याचं नाव दिलं, बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं। ते अप्पर वैतरणा धरण बांधलं म्हणून मुंबईकरांना पाणी मिळते। कोणी बांधलं? मुंबई महापालिकेने पाहिजे। पैसे कोणी दिले? मुंबई महापालिकेने दिले। कुणाच्या अखत्यारीत दिले? शिवसेना सत्तेवर असताना दिले। या बारीक गोष्टी आहेत, फक्त आम्हाला सवय त्यांच्यासारखी ढोल बजवण्याची नाही आहे, कळलं का? सिंदूर बिंदूर घेऊन आम्ही फिरत नाही ना, म्हणून प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही। सर, अगदी शेवटचा प्रश्न, हिंदी भाषेसंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे। हिंदी भाषेला राज ठाकरे विरोध, आपण सुद्धा एक वक्तव्य त्या संदर्भात भाषा असं आहे की हिंदी भाषेला विरोध आहे का? आमचा पहिलीपासूनच्या सक्तीला विरोध आहे। आम्ही शाळेत शिकलो ना, आज आम्ही हिंदी उत्तम बोलतो ना, तुम्ही बोलता, बाजारात अख्ख्या मुंबईमध्ये सगळे मुंबईकर हिंदी चांगलं बोलतात, सक्ती का करतायत त्या लहान मुलावर? कुठलंही शिक्षण हे मातृभाषेत असावं। जगातली गेलेली सगळी राष्ट्र, चीनपासून जर्मनीपर्यंतची, जपानपासून सगळे मातृभाषेत शिकतात बरं त्यांच्या देशातल्या भाषा। तुम्ही इथं सक्ती का करता? आमचं तेवढंच म्हणणं आहे। मी तर 5वीपासून आम्ही हिंदी आणि इंग्रजी शिकलो ना, 5वीपर्यंत कशाला करता तुम्ही? त्यानंतर शिकवा, कोण नको म्हणतो? भाषा अनेक शिकू दे ना, कोण नको म्हणत आहे? भाषेला विरोध नाही, सक्तीला विरोध आहे। आणि लबाडी आहे बरं का, ही लबाडी आहे। हिंदी आणि मराठी माणसांमध्ये सुद्धा तेढ निर्माण करायची लबाडी, सगळे एकत्र आलेत ना, पोटसूळ उठतो, म्हणून असं काहीतरी करत राहायचं, ह्या प्रकारे।
नक्कीच खूप खूप धन्यवाद सर. तर आपण जर पाहिलं तर आज शिवसेनेच्या वतीने हा संपूर्ण निर्धार मेळावा जो आहे तो याच चिंचपोकळी परिसरात पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर बुवटसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.